दरवाजाचं नाव पाली दरवाजा म्हणून आहे. ज्या वेळेला महाराजांनी राजगड बांधायला घेतला त्यावेळेला हा जो दरवाजा आहे हा स्वतः महाराजांच्या कल्पनेतून उभा राहिलेला आहे, शिवाजी महाराजांच्या. आणि काय नाव त्यांचं, केशव त्रिमल यांनी तो अवघा किल्ला बांधणीमध्ये महत्वाचा हातभार होता. यामध्ये एक शिलालेख आहे, हा तुम्हाला जर दिसला तर. पण प्रॉब्लेम असा आहे की या दगडाची क्वालिटी त्याने झिजल्यानंतर तो शिलालेख दिसेनासा झाला आणि या शिलालेखाची कोणी छाप घेतलेली नाही, म्हणून शिलालेखात नेमकं काय लिहिलंय असं कळत नाही. वरचा श्री गणेशाय जर सोडला आणि एक द नावाचा अक्षर जर सोडला तर या शिलालेखामधलं काही वेगळं काही दिसत किंवा जाणवत नाही. हा एवढा एक जर शिलालेख सोडला तर आतमध्ये असला कुठला शिलालेख नाही. तुम्ही इकडं जात असताना तुम्हाला त्या झांजा दिसतात ज्या गन फायरसाठी आहे, म्हणजे जर तुम्ही आक्रमण केलं तर तिथे ते फायरिंग करता येईल. अवघा खालून तुम्हाला पायरीचं बांधकाम दिसलं असेल पाली दरवाजासाठी. या अवघ्या पाली दरवाजाचं बांधकाम हे दगडी पायऱ्यांनी झालेलं आहे. आणि हा जो दरवाजा तो आत्ता बसवलेला आहे. एवढ्याच लेवलचा एक दरवाजा अगोदर शिवकाळामध्ये सुद्धा होता. इथे ही देवळी आहे, ही सैनिकांसाठी थांबायसाठी जागा होती, जो काही तिथे थांबायचा असतं त्याच्यासाठी. आणि एवढ्या पार्टमधनं हा राजगडाचा सुरुवातीचा भाग, इथून सर्व तुम्हाला माहिती आहे की पहिले राजसदर आणि अवघाचा बाकीचा पाठ. आपण गेल्या कालपासून, कालच्या रात्री 8-9 वाजतापासून राजगड बघतोय. आज आत्ता आपले 3:30 वाजल्यात. आपल्याला 3 वाजता उतरायचा अर्धा तास आपण थोडा उशीर झाला आपल्यामुळे झाला, पण आपण 3 वाजेपर्यंत अवघा किल्ला कव्हर केला. काही चुकबोल झाली असेल आई पद्मावतीच्या पदरात टाकतो, तुम्ही पदरात घ्या. शिवछत्रपतींच्या चरणी तुमची सेवा अर्पण करतो. जय शंभूराजे. जय शंभू.